नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 ऑगस्टचा एपिसोड. एपिसोडची सुरुवात होते हॉस्पिटलमध्ये. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की मधुभाऊंना आता ॲडमिट केलेलं आहे आणि ते कोमामध्ये आहे. अर्जुन कुसुमशी काहीतरी प्रायव्हेट बोलायला गेलेला असतो, कारण त्याला सायली नको असते. तो तिच्या आईवडिलांबद्दल कुसुमला सगळं सांगतो. त्यावेळी कुसुम एकदम शॉकमध्ये जाते आणि विचारते की तुम्हाला हे कोणी सांगितलं आणि तुम्ही भेटून तर आला नाहीत ना तिच्या आई-वडिलांना. त्यावेळी अर्जुन सांगतो, "मला आत्तापर्यंत फक्त एवढंच कळलंय की ते फक्त जिवंत आहे." मग कुसुम म्हणते की आपण लगेच हे सायलीला सांगायला हवं. पण अर्जुन म्हणतो की नको. जोपर्यंत आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळत नाही, तोपर्यंत आपण तिला खात्रीने काहीच सांगू शकत नाही. इथे आपण बघतो की महिपत नागराजला म्हणतो की नको त्या गोष्टी तुला करायला कोण सांगतं रे? आणि आत्ता मला ते सावरत बसायला लागतंय. त्यावर महिपत म्हणतो की आत्ता आपल्याकडे खूप चांगला चान्स आहे. हॉस्पिटलमध्ये कोणच नाहीये. त्या म्हाताऱ्याला म्हणजेच मधुभाऊला आता मारून टाकूया. त्यावर महिपत म्हणतो की नको, आता नको. जोपर्यंत तो म्हातारा शिल्लक आहे ना, तोपर्यंत प्रिया म्हणजेच तन्वीच्या डोक्यावरची टांगती तलवार राहील. कारण फक्त मधुभाऊ ही अशी एकच व्यक्ती आहे जिला माहिती आहे की प्रिया ही खरी तन्वी नाही. आता पिंजरा लावायचा तो म्हणजे सायली आणि अर्जुनसाठी. मित्रांनो, महिपतला म्हणायचं आहे की आता नेक्स्ट टार्गेट सायली आणि अर्जुन आहेत. म्हणजेच त्यांची आता मरायची वेळ आली आहे. इकडे सायली तिच्या घरात देवी आईसमोर प्रार्थना करत असते मधुभाऊंसाठी. सायलीचं अंतर्मन सांगतं की मधुभाऊ आता लवकर परत येतील आणि सायली त्यांची वाट बघायला हवी. सायली म्हणते, "हो मधुभाऊ, मी आता रडणार नाही पण लढणार." इकडे आपण बघतो की महिपत साक्षीला भेटायला जेलमध्ये येतो. साक्षी रागाने महिपतला म्हणते, "मी इथे 14 वर्ष राहणार आहे. तुम्ही कशाला आलात मला भेटायला? मग रोज काही 14 वर्ष भेटायला येणार आहात का?" मग महिपत तिला म्हणतो की "कोण सांगतं तुला की तू इथे 14 वर्ष राहणार आहेस?" हे ऐकून साक्षी एकदम चपापते. महिपत म्हणतो, "तुझा बाप तुला इकडून एका दिवसात काढेल बघ कसा." आणि लगेच एका वकिलाला हाक मारतो. वकील साक्षीला दिलासा देतो की आता तू इथून लगेच बाहेर पडणार, कारण तो त्याची केस घ्यायला तयार झालाय. सुभेदार घराण्यात आपण बघत असतो की सायली सगळ्यांना कॉफी देत असते. तेव्हा अर्जुन येतो, तर सायली लगेच त्याला मधुभाऊशी चौकशी करते. अर्जुन सांगतो तिला की मधुभाऊंची तर नवीन ट्रीटमेंट चालू झाली आहे, त्यामुळे प्रतिसाद ते चांगला देत आहेत. सायली म्हणते, "हो, नक्की फायदा होईल नवीन ट्रीटमेंटचा, कारण आतापासून मी सकारात्मक विचारच करणार आहे. कारण तुम्ही सगळ्यांनी मला खूप धीर दिला आहे." जेलमध्ये महिपत प्रियाकडे वळतो आणि म्हणतो, "ए चिचुंद्रे, तुझ्या पोटात दुखत असेल ना?" मित्रांनो बघा, महिपतचे 101 डायलॉग. तो म्हणतो, "साक्षी जाणार आहे आणि तू इथेच राहणार. तुझ्या पोटात दुखत असेल ना गं?" प्रिया म्हणते, "ए, तू फक्त साक्षीचीच काळजी कर. मी माझं काय ते बघून घेईन." मित्रांनो, बघा प्रिया अजिबात नाही घाबरत महिपतला आणि घाबरत असली तरी दाखवत नाही. महिपत म्हणतो की माझ्या लेकराला मी इकडून बाहेर काढणारच आहे आणि तुला सुद्धाच काढणार आणि इथून बाहेर काढल्यावर तुला सुरा खूप बसणार. प्रिया म्हणते, "हे मला धमक्या बिमक्या देऊ नकोस." महिपत म्हणतो की "मी धमक्या देत नसतो, डायरेक्ट करून दाखवतो." आणि हातातून एक चिठ्ठी दाखवतो. त्या चिठ्ठीवर अशा माणसांची नावं लिहिलेली असतात, ज्या सगळ्यांचे काटे काढलेले असतात महिपतने. पहिलं नाव असतं सरंजामे पोलीस, ज्यावर फुल्ली मारलेली असते. तो त्याला कसा मारतो हे डिटेलमध्ये प्रियाला तो सांगतो. इकडे अन्नपूर्णा निवासमध्ये सायली कल्पनाला म्हणते की "आई, तुमचं प्रेम मला दिसतं हो. तुम्ही मला चहा बनवून ठेवला होतात ना?" कल्पना म्हणते, "मी माणुसकीच्या नात्याने हे सगळं करते." जेलमध्ये महिपत दुसरे नाव दाखवतो, ते म्हणजे राजेंद्र. हा म्हणतो हा माझाच माणूस होता, त्याचा पण मी काटा काढला. तिसरं नाव मधुभाऊंचं, त्याचा हाफ मर्डर केलाय. आता चौथं नाव कोणाचे ते वाच जरा.
प्रिया घाबरत तिचं स्वतःचं नाव वाचते. या नावावर पण मी फुल्ली मारणार आहे. हे ऐकून प्रिया खूप घाबरते. काही वेळाने अश्विन जेलमध्ये येतो आणि तन्वीला बघतो. तन्वी आशेने विचारते की नवीन वकील मिळाला का रे? पण अश्विनचा पडलेला चेहरा बघून तिच्या लक्षात येतं की नाही मिळालाय नवीन वकील. प्रिया मग थकलेल्या आवाजात म्हणते, म्हणजे मी इथेच आता सडत राहणार आणि साक्षी लगेच सुटून जाणार. अश्विन म्हणतो, इतकं निगेटिव्ह विचार करू नकोस ग. आधीच एवढी वीक दिसतेस. अजून त्रास नको. हे बोलत असतानाच प्रियाला चक्कर येऊन ती खाली पडते. अश्विन पॅनिक होतो आणि लगेच मदत मागायला आरडाओरडा करतो. त्यावर साक्षी कुत्सितपणे म्हणते की हिला खरंच चक्कर आली की नाटक आहे. अश्विन म्हणतो, जस्ट शट अप. मित्रांनो, आजपर्यंत आपण बघितलं की तन्वीने चक्कर येण्याची खूप नाटकं केली असतात. तुमच्या पण मनात असं चाललं असेल ना की हे पण नाटक आहे. मग डॉक्टर येऊन तन्वीचे बीपी चेक करतात. इकडे अर्जुन विचार करतो की मम्मा आणि सायलीचा बॉन्ड आधी किती चांगला होता. पण आता मम्मा काही ऐकतच नाही. काहीतरी वेगळी आयडिया करावी लागेल. पण काय करायचं नक्की? आणि तेवढ्यात त्याला एक आयडिया येते. मग तो लगेच प्रतापराव आणि अस्मिताला फोन करून वरती बोलवून घेतो त्याच्या खोलीत. आता अर्जुन एकदम खुश झालेला असतो, कारण त्याच्या डोक्यात एक भन्नाट प्लॅन येतो. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात दाखवतात की हे तिघे पण सायली आणि कल्पनाचं एकत्र येण्यासाठी प्लॅन करत असतात. मग अर्जुन त्या दोघांना सांगतो की तुम्ही सायलीला टॉर्चर करा, कारण मम्मा सायलीला किती बोलत असली तरी तिला चालतं, पण दुसऱ्याने बोललेलं तिला आवडत नाही. आजचा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये तुम्ही कळवा हा. आपण भेटूया पुढच्या भागात. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.